नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार। आजपासून 4ही मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही हा उपाय केला आणि त्यानंतरही तुम्ही सुरू ठेवला, प्रत्येक गुरुवार हा उपाय केला, तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतील। आणि जसा जसा गुरुवारी तुम्ही हा उपाय करत राहाल तसं तसं आपल्या घरामध्ये धनधान्यात बरकत होत आहे, घरात शांतता वाटत आहे। तुमच्या घरामध्ये जर कोणी चिडचिड करणारी व्यक्ती, म्हणजे तुम्ही चांगलं बोलताय पण ओरडून बोलणारी व्यक्ती, घरात भांडणं कटकटी, ह्या सगळ्या कमी होऊन ती व्यक्ती शांत होताना सुद्धा याचा अनुभव तुम्हाला येईल। त्याचबरोबर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालत आहे, तुमचा दिवसाचा जो गल्ला आहे तो वाढला आहे, असा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल। आणि नोकरी वगैरे करत असू तर आपल्या पतीला त्यांच्या कामामध्ये यश किंवा जी नोकरी आहे त्यापेक्षा चांगल्या नोकरीची ऑफर मिळणं, म्हणजे कंटिन्यूअस जर तुम्ही ही सेवा करत राहिले ना, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। महिला, पुरुष किंवा घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते। घरातील एका जरी व्यक्तीने हा उपाय केला ना, तर याचा संपूर्ण लाभ जो आहे तो आपल्या सगळ्या कुटुंबाला मिळणार आहे। एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म, मासिक पाळी महिलांना आली तर त्या दिवशी तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो। तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर पहिल्या निरांजनचा उपाय तुम्ही तिथे करायचा आहे। आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत तुम्ही केलं नसेल तर देवघरासमोर पहिल्या निरांजनाचा उपाय करायचा आहे। आपल्याला एक निरांजन घ्यायची आहे, चांदीची असेल तर अतिशय उत्तम, पण चांदीची नसेल तर आपलं जे स्टीलचं नॉर्मल जे निरांजन असतं ते घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे ते पण नाहीये तर मातीची पणती जी असते ना दिवाळीतली, ती घेतली तरी सुद्धा चालेल। त्याच्यामध्ये तुपाची फुलवात लावायची आहे आणि ही फुलवात जेव्हा जर तुमचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असेल तर आपण संध्याकाळच्या पूजेला सुरुवात करणार, तर सुरुवातीला जसं आपण तेलाचा दिवा लावतो त्याच वेळेला तुपाचं निरांजन लावायचं आहे। आता मी कसं तुपाचं निरांजन म्हणते, बाकी तुमच्याकडे पंती असेल, जे काही असेल त्याच्यात तुम्ही लावू शकता। आणि हा दिवा जो आहे पूर्ण आपलं पूजा होईपर्यंत, आणि ती झाली तरी सुद्धा कमीत कमी 8 वाजेपर्यंत, म्हणजे आपण कसं 6:30 ते 7:30 माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ म्हणतो, तर 8 वाजेपर्यंत तरी हे तुपाचं निरांजन राहील। असं वरचेवर आपण याच्यामध्ये तूप टाकू शकतो, एक लावायचं। आणि देवघरासमोर लावायचं म्हटलं तर बरोबर आपण 6:15 6:30 या वेळेमध्ये देवघरासमोर एक निरांजन लावायचं आहे। दुसरं तुपाचं निरांजन जे आहे ना, ते तुमच्या घरातील कर्त्या पुरुषांनी, म्हणजे तुमच्या मिस्टरांनी लावलं तर अतिशय उत्तम, पण आता सगळ्यांचे मिस्टरच काही संध्याकाळी 6:30 ते 7:30 घरात असतील असं अजिबात नाही। मग तुमचे मिस्टर नाहीयेत तर अशा वेळेला आपण लावलं महिलांनी तरी सुद्धा चालतं। पण जेव्हा तुमचे मिस्टर जर संध्याकाळी 6:30 ते 7:30 ज्यांचे कोणाचे म्हणजे शिफ्ट वगैरे असते तर या वेळेमध्ये घरी असतील ना, त्यांच्या हाताने तुळशीजवळ एक तुपाचं निरांजन आवर्जून लावायला सांगा त्यांना। म्हणजे तुम्ही आपण देवघरासमोर ते लावून दिलं आणि त्यांच्या हाताने फक्त तुळशीजवळ ठेवलं आणि तिथे उभा राहून फक्त त्यांना 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायला सांगा। त्यांनी एवढं जरी केलं ना, तर यामुळे उद्योगधंदा व्यवसाय असेल तुमच्या मिस्टरांचा तर त्याच्यामध्ये त्यांची इतकी प्रगती होईल की कधीच मागे वळून बघायची तुम्हाला वेळ येणार नाही। आणि नोकरी वगैरे जर असेल तर त्याच्यामध्ये प्रगती होत जाईल किंवा आहे त्यापेक्षा चांगली नोकरी मिळेल असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो। पण अनुभव 100% येईल। आता असं नाही मी म्हणत की एक गुरुवार तुम्ही केलं की लगेच आहे, पण जेव्हा आपण कंटिन्युअसली हा उपाय करू ना, याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील। तर हे तुम्ही करू शकता। पण मिस्टर नाही लावत तर आपण तुळशी समोर दुसरं निरांजन लावायचं आहे आणि तिथे 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे। हे तुम्ही दररोज जरी असं तुळशी समोर तुपाचं निरांजन लावून केलं ना तरी सुद्धा चालेल। मी स्वतः सुद्धा करत आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे, बाकी नाही तर तुम्ही गुरुवार तरी करू शकता। आता आपण देवघरासमोर जो तुपाचं निरांजन लावलेलं आहे किंवा तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे तुपाचं निरांजन लावलेलं आहे, तर देवघरासमोर लावलेलं असेल तर तिथे बसून, पूजा मांडणी समोर लावलेलं असेल तर तिथे बसून तुमची पूजा झाल्यानंतर 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं। आता हे व्रत करतोय आपण तर म्हणणारच आपण, पण हे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक गुरुवारी सेम या पद्धतीने दिवा लावायचा निरांजन आणि 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आणि त्याच्यानंतर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं। विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे। आणि याच्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 16 वेळा कुबेर मंत्र, हे सगळे मंत्र स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम सोडून आपलं केंद्रातलं जे नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील। किंवा ह्या स्तोत्रांचं, या मंत्रांचं गुगलवर तुम्ही नाव टाका, तुम्हाला ते स्तोत्र किंवा तो मंत्र येऊन जाईल। त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्या मंत्र स्तोत्राची तुम्ही प्रिंट काढून आणा आणि ही सेवा तुम्ही कंटिन्युअसली करा।
या सेवेमुळे काय होईल, पैशाची आवक जी आहे ना ती वाढेल आणि आपोआपच तुमच्यावर जर कर्ज झालेला असेल तर कर्जमुक्ती सुद्धा हळूहळू होताना तुम्हाला बघायला मिळेल. बरेच जण विचारतात बघा की कर्जमुक्तीसाठी काहीतरी सेवा किंवा कोणता तरी उपाय सांगा. ही सेवा तुम्ही साधी सोपी दररोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये करायला सुरुवात करा. बघा हळूहळू तुमचं कर्ज होताना तुम्ही स्वतः याचा अनुभव जो आहे ना तो घ्याल. कारण या सेवेमुळे साधी सोपी निरांजनाची सेवा आहे, पण या तुपाच्या निरांजनामुळे आणि त्याच्यानंतर या ज्या आपण सेवा करतोय ना यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपदा जी आहे, ऐश्वर्य जे आहे त्याच्यामध्ये भरभराट होताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि आपण या सेवेनंतर भगवान विष्णूंचं म्हणजे विष्णू सहस्त्रनामांचं सुद्धा पठण करतोय. म्हणजे भगवान विष्णूंची दररोज आपल्या घरामध्ये सेवा केल्याने माता लक्ष्मी, पैसा आपोआपच आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि तो स्थिर सुद्धा राहील. कारण माता लक्ष्मी चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही. पण अशी कोणती जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपोआप येते सुद्धा, स्वतःहून आकर्षित होते? ती म्हणजे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते, जिथे भगवान विष्णूंना स्थान दिलं जातं, त्या जागी माता लक्ष्मी आपोआप येते आणि तिथे स्थिर कायम टिकून सुद्धा राहते. म्हणून ही सेवा जी आहे ना ती खूप प्रभावशाली आहे. शक्य झालं तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामच म्हणा. सुरुवातीला तुम्हाला येत नाही ना तर तुम्ही त्या आपण निरांजन लावून तिथे बसून हात जोडून फक्त ऐका, मोबाईलवर लावा. ऐकून 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 तुम्हाला ते पाठ होईल. त्याचे उच्चार तुम्हाला जे अगोदर अवघड वाटत होते ते आता सोपे वाटतील आणि तुम्ही वाचू लागणार. तर या पद्धतीने तुम्ही एक ट्रिक वापरू शकता की विष्णू सहस्त्रनाम जर अवघड वाटत असेल तर अशा वेळेला. आणि दुसऱ्या दिवशी परत सेम संध्याकाळी दिवे लागणेला या पद्धतीने नॉर्मल जसं आपण तेलाचा देवघरासमोर दिवा लावतो त्यासोबतच एक तुपाचं निरांजन या पद्धतीने देवघरासमोर आणि तुळशीसमोर लावायचं. आणि सेम या सांगितलेल्या स्तोत्र मंत्र ज्या सेवा आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या त्या तुम्ही करा. नमस्कार.